सर्वांना नमस्कार. प्रणय पिपासू बायको या स्टोरीचे पर्व नव्हे याचे भाग 4 एपिसोड अपलोड केलेत. कृपया ते एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता मुलगा घरी नव्हता आणि मंजू विजय दोघेच एकटे होते आणि खूप वर्षानंतर ते दोघे एकमेकांसोबत ती फिलिंग घेत होते. कुठली जबाबदारी नाही, मुलाला इकडे आणा तिकडे सोडा, या क्लासला न्या, असलं काही नाही. नाहीतर सतत ते बारकं पिल्लू बाबाला चिकटलेलं असायचं आणि मंजूच्या पाळीच्या तिसऱ्या दिवशीच एकमेकांच्या प्रेमामुळे ते इंटिमेट झाले. आणि रविवारी तिला 4था दिवस होता आणि आज अख्खा दिवस नवऱ्याच्या मांडीवर बसून काढायचा आणि लोळून काढायचा त्याच्या मिठीत, असं तिनं ठरवलं होतं. पण कशाचं काय, तो गेला कुणाच्या तरी मातीला आणि मंजूला अजिबात उठू दिलं नाही झोपेतून. उलट ती अजूनही तशीच विवस्त्र होती आणि तिच्याच अंगावर पांघरून घातलं. प्रेमानं तिच्या कपाळावर किस केला आणि आता काय, एकदम फिल्मी सुरू होतं सगळं. आणि मंजूची सकाळ एकदम लवली आणि रोमॅन्टिक झाली. आणि तो सुद्धा सांगेल तसं करायचा. ती सांगायची आणि तो शहाण्यासारखा ऐकायचा आणि मग निघून गेला. रात्रीच्या त्याच्या झंझावाती प्रणयाच्या माऱ्याने तिचं अंग दुखत होतं. त्यानं जिथं जिथं तिला कुस्करलं होतं ती जागा चुरचुरल्यासारखी व्हायची. आणि त्यानं केलेले लव बाईट छातीवर, ओठांवर आणि मानेवर तसेच होते आणि ते सगळं अजिबात पुसायचं नाही म्हणून तिला आंघोळच करू वाटत नव्हती. आणि तो गेला आणि लगेच फोन केला आणि तो म्हणाला, उठलीस का? आणि ती म्हणाली, नाही, तुम्ही कधी येणार सांगा, मी तोपर्यंत अशीच झोपून राहणार तुमची वाट बघत, अंथरूण काढणारच नाही. आता अंथरूण काढण्यापेक्षा दोघांनीही बेड वापरला होता. पण रात्रभर बेडवर झोपले होते. एरवी जमिनीवर झोपायचे आणि ही सुद्धा तिचीच इच्छा होती, आता बेडवर झोपायचं रात्रभर. पण बेडच्या गादीनं दोघांचंही अंग खूप दुखायचं म्हणून ते जमिनीवर गोधडी, मग गोधडीवर घोंगडं टाकून झोपणं पसंत करायचे आणि एकदम सिम्पल लाईफ जगायचे. पण आता विजयने तिच्यासाठी तेही सोसलं आणि बेडवर झोपला. आणि तिला म्हणाला, मंजू, मला यायला 2-3 तास लागतील, तोपर्यंत अशीच खरकटी झोपणार का? उठ, आंघोळ कर, घाणेरडी कुठली. आणि ती लाडात येऊन म्हणाली, जानू, सगळं पुसून जाईल ना, मग मी काय करू? आणि चावट जानू नालायकपणा करून म्हणाले, मंजू, नवरा भाड्याचा आहे का? रोज असतो ना जवळ, मग दिले असते की तुला. तुझ्या पुन्हा प्रेमाच्या खुणा परत देतो. उठ आता आणि काहीतरी खायला कर. आणि ती लाडात म्हणाली, नाही, मी नाही करणार, तुम्ही काहीतरी घेऊन या नाश्ता. तो म्हणाला, आणि जेवणाचं काय? मंजू म्हणाली, ते गरम गरम करेन ना तुम्ही आल्यावर, आताच करून काय करू? आणि माझी तरी इच्छा होती कुठेतरी बाहेर जायचं, हॉटेलला वगैरे, महाबळेश्वरला वगैरे 2 रात्री गेलो असतो की, पण कशाचं काय, या पाळीनं सगळा घोटाळा केला आणि पुन्हा सरप्राईज देत बंद झाली. आणि तो हसला आणि म्हणाला, माझ्या बहिणीला आणि बापाला येऊ नको म्हणालीस ना, म्हणून तुझी पण गंमत झाली आणि पोपट झालं. आणि आता ठेव फोन, मला ड्रायव्हिंग करू दे. आणि तिनं फोन ठेवला आणि पुन्हा आळसामध्ये झोपली. आणि दोघांचा फोटो स्टेटसला ठेवला आणि एक छान गाणं लावलं. एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है. आणि पुन्हा त्याच्या आठवणी काढत बसली. आणि मंजूला आता त्याच्या आठवणीतून आणि प्रेमातून बाहेर यायचं नव्हतं. आणि आज संडे स्पेशल काय करायचं असं डोक्यात घोळवू लागली. आता त्याच्यासाठी सरप्राईज द्यायचं होतं, फुलं आणि कॅन्डल आणून. आणि मंजू खरेदीला बाहेर पडत नव्हती आणि जाणारही नव्हती. खरेदीचं डिपार्टमेंट त्याचं असायचं आणि शेवटी त्यालाच मेसेज करावा लागला आणि म्हणाली, जानू, गुलाबाची फुलं आणि कॅन्डल घेऊन या. आणि त्यानं तिचा मेसेज बघितला आणि तिला रिटर्न मेसेज केला, एक हार्ट टाकलं. आणि आता हल्ली व्हॉट्सअपमध्ये असे इमोजी पाठवले की हलतात. आणि आता त्यानं पाठवलेलं ते धकधक धकधक करून हलायचं मंजूसमोर ते हृदय. आणि असं वाटायचं की ते विजयचंच हृदय आहे आणि हलतंय. आणि तिला कुचकुच व्हायला लागलं. आणि तिनं त्याला मेसेज केला, जानू, असले मेसेज टाकताय होय, इकडं मला चावायला लागलं की. आणि तो खूप हसला.
गेला होता कोणाच्या तरी मित्राच्या बापाच्या मातीला. पण अशा ठिकाणी तुसडे विजयराव पुढे जात नव्हते, फक्त अटेंडन्स लावायचे. माणूस दिसतोय ना भेटायला आलेला, मग नुसता भेटून यायचा तो. आणि बायकोसोबत चॅटिंग करत होता. मग ती उठली आणि चल बाई मंजू, आता नव्या नवरीचा नवेपणा आणि प्रेयसीचा रोल संपला, आता मोलकरणीचा रोल करूया. मग तिनं घर झाडून काढलं, पुसून काढलं, कपडे भिजवून ठेवले होते नवऱ्यानं, ते धुवून टाकले. मस्तपैकी 2 वेळा गरमागरम चहा पिली थंडीचा. आणि तो येतोय म्हटलं जवळ की स्वयंपाकाला लागली. आणि तो आला, पुन्हा आंघोळ केली आणि जेवला. आणि जेवताना सुद्धा त्याच्या मांडीला मांडी लावून बसली जेवायला. आणि तो हसायला लागला. आणि जेवताना सुद्धा मांडीनं मांडी दाबायची एकमेकांची आणि उगीचच हसायचे आणि नुसतं फ्लर्टिंग सुरू होतं. मग जेवण करून तो बसला कम्प्युटरवर आणि तिला नुसत्या हाका मारायचा, मंजुळा मंजुळा. हल्ली मंजू म्हणतच नव्हता. आणि ती चिडली की म्हणायचा, बाई वाड्यावर या. आणि मंजू खूप हसायची. आणि तिला ना मुलाची आठवणच येत नव्हती. यानं 2-3 वेळा त्याला फोन केला होता आठवण घेऊन. यालाच जास्त पाना फुटायचा. आणि तिकडं आता बाळ रडत होतं आणि म्हणत होतं, आई बाबा तुमची आठवण येते, मी नसल्यावर तुम्हाला अंथरूण कोण करून देईल, तुम्हाला चहा कोण करून देईल, तुम्ही किती भांडता, मला भीती वाटते. आणि हे ऐकून मंजू थोडी इमोशनल झाली आणि तिनं मुलाला समजावलं. आणि आता तिनंही फोन हातात घेतला आणि म्हणाली, घाबरायचं नाही बाळा, छान खेळायचं आणि आईला गोल्ड मेडल हवं आहे. आणि हे छोटे छोटे मेडल आणूनच एक दिवशी आईला ऑलिम्पिक मेडल द्यायचं ना आणून. आणि ते पोरगं तिकडून नुसतं रडत हो हो म्हणायचं. आणि मंजू त्याच्यामध्ये फक्त कॉन्फिडन्स पेरत होती. मग इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या, आपण आल्यावर हे करू ते करू असं म्हणाली आणि फोन ठेवला. आणि त्यानं पुन्हा पोराचा विषय काढला आणि मंजूनं त्याच्या तोंडावर बोट ठेवलं आणि म्हणाली, आता विषय बंद, नाहीतर खरंच मी भांडेन तुमच्याशी, आता माझ्याकडे बघायचं. आणि त्या मुलाला भीती वाटत होती, आई बाबा भांडतील, पण आई बाप तर इकडे फुल रोमॅन्टिक झाले होते. रोज त्याचीच तर अडचण व्हायची आणि ही अडचण आता मुंबईला गेली होती. आणि मग मंजू खुश होती. आणि तो म्हणाला, कॅन्डल आणि फुलं कशाला मागत होतीस गं? मी नाही आणली. आणि ती म्हणाली, का हो, तुम्हाला सरप्राईज देते ना. तो म्हणाला, आता सगळं तर देऊन झालं, आता काय सरप्राईज देतेस, बास झाला आता तुझा अल्लडपणा आणि मला काम करू दे, हो बाजूला, असं तो म्हणाला. आणि तिला बाजूला सरकवली. आणि त्यानं तर तिचा मूडच घालवून टाकला. पण आता मंजूला त्याच्याकडून काही करून घेणं अशक्य नव्हतं बरं का. तिने जास्त फोर्स केला असताना तर नक्की फुलं कॅन्डल आल्या असत्या. कारण या रुसलेल्या स्वामीला अडेल तट्टूला कसं म्हणवायचं तिला कळायचं. पण आता तिनंच विषय सोडून दिला. मग ती पुन्हा बसली तिचं तिचं काम करत. आणि पुन्हा 2 तासाने तो बाहेर गेला. आणि फोन आला, मुलानं पहिल्याच डावात 2 गोल्ड घेतले. स्टेट लेवल कॉम्पिटिशन होती ती. आणि तो गुपचूप पेढे घेऊन आला. आणि तिला पेढे चारत म्हणाला, मंजू विचारलं नास पेढे कशाचे. आणि ती म्हणाली, नक्कीच छोट्यानं काहीतरी केले. आणि तो म्हणाला, अगो 2 गोल्ड घेतले. आणि पठ्ठ्या हसत होता आता. आणि मंजूनं पहिला पेढा देवाला नेऊन ठेवला. आणि खरंच पुन्हा मनात म्हणाली, एक दिवशी ना माझ्या बाळानं असंच ऑलिम्पिक मेडल मला आणून द्यावं. आणि देवा, सगळं तुझ्या कृपेनं शक्य आहे, तू पाठीशी असशील तर काहीच अशक्य नाही. मग तिनं मुलाला फोन केला आणि म्हणाली, बघ गोल्ड घेतलंस ना आईसाठी, मग कशाला रडत होता. आणि तो मला सांगू का, माझं पोट बिघडलं होतं, मी टॉयलेटमध्ये बसलो होतो, तुमची तर खूप आठवण येत होती आणि विचार करत होतो माझं हळवं पण माझ्या गोल्ड मेडलच्या आड येऊ शकतं. आणि मग मी ठरवलं, आईबाबाची आठवण येते पण ती सहन करायची. गेलो आणि जिंकलो. आणि बेस्ट फायटिंग करतो म्हणून बेस्ट फायटरचा अवॉर्डसुद्धा मिळाला छोटू टायगरला. आणि मंजू म्हणाली, शाबास बेटा, अशीच स्वतःची समजूत स्वतःच काढायची. जेव्हा अडचणीच्या वेळेला आपल्याला कोणी गुरु भेटत नाही तेव्हा स्वतःचं गुरु स्वतः व्हायचं असतं. आणि मंजूसुद्धा पहिल्यापासून स्वतःची समजूत स्वतः काढायची.
स्वतःची गुरु व्हायची. आपलं मनच आपल्याला पाठबळ देत असतं. नाहीतर इतर कोणी कितीही हवा भरू दे आपल्यामध्ये, जर आपलं मनच खंबीर नसेल तर काहीच उपयोग नसतो. आणि मंजूची दोन्ही मुलं हेच तर शिकत होती. आई बाबा आहेतच मार्गदर्शन करायला, पण जेव्हा ते नसतील, तेव्हा ते जवळ नसतात, तेव्हा त्यांनी शिकवलेली शिकवण, त्यांनी केलेले संस्कार आठवायचे आणि आपल्याच मनाचा कौल घ्यायचा. मग आता संध्याकाळ होत आली आणि ती म्हणाली, जानू चला ना पिक्चरला. मग तोही उठला. आज मात्र दोघे पिक्चरला गेले. येताना बाहेर जेवण करून आले आणि पिक्चर रोमॅन्टिक नव्हताच, म्हणून मंजूचा मूड गेला. आणि आता ती झोपली आणि तो काम करत बसला. आणि ती त्याला म्हणाली, जानू काहीतरी करायचं, मला उठवायचं, त्याशिवाय झोपायचं नाही. आणि कशाचं काय, ती झोपली. तोही आला आणि तसाच झोपला. सोमवार उजाडला. तिच्या लक्षात आलं की रात्री काहीच घडलं नाही आणि पुन्हा सकाळी सकाळी तिनं त्याला त्रास द्यायला सुरुवात केली. आणि चुटका मारलाच आणि झालं सुरू आठवड्याचं रुटीन आणि बिझी शेड्यूल. बाळसुद्धा आलं मेडल घेऊन, बेस्ट फायटर ट्रॉफी घेऊन. आणि मंजू विजय पुन्हा आईबाबाच्या भूमिकेत शिरले. मग एक दिवशी ती म्हणाली, आज ना नुसता मसाले भात करणार. तो म्हणाला, कर, पण गॅस जवळच बस, नाहीतर भात करपेल. नेहमी तुझा भात करपतो, असं तो तिला टोमणे मारत म्हणाला. आणि ती तोंड मोठं घेऊन म्हणाली, हो हो, आता नाही करपू देणार. एकदा झालं म्हणून सारखं सारखं होत असतं का? आणि तो म्हणाला, आम्हाला तुमची खोड माहीत आहे म्हणून म्हणतो. आणि आता तिला अजूनही भाताला किती शिट्ट्या असतात, डाळीला किती शिट्ट्या, मटणाला किती शिट्ट्या असतात माहीत नव्हतं. असल्या बाबतीत मंजू अडाणीच होती. आणि एक पण शिट्टी निघाली नाही आणि भात तर खालून करपवून गेला. आणि मंजू अजूनसुद्धा 3 शिट्ट्या होण्याची वाट बघत होती. आणि मग भात किती करपणार होता आता सांगा बरं. तरीही शेवटी आपली ती उठली आणि तिच्या मनानं तिनं ते कुकर खाली घेतला आणि नळाखाली पकडून त्या कुकरची हवा घालवली आणि बघितला तर भात करपला होता. आणि तो जेवायला आला आणि तिच्याकडे अँग्री बर्डसारखे रागीट डोळे करून बघू लागला. आणि मंजू वाईट तोंड करून म्हणाली, काय करू, मला शिट्टीचं नाही कळत. तो म्हणाला, मग पातेल्यात शिजवायचा. आणि कधी कळणार कुणास ठाऊक, म्हातारी झाल्यावर. आणि आता तिनं कसा तरी गोड बोलून त्याच्या ताटात भात वाढला आणि खायला लावला. पण आता त्यानं तो भात चमचानं हलवून बघितला आणि एक रॅश प्रश्न टाकत म्हणाला, शेंगदाणे संपलेत का घरातले? आणि मंजूनं घाबरून टेन्शन घेतलं, अख्ख्या जगाचं टेन्शन घेतल्यासारखं. आणि तो म्हणाला, यात शेंगदाणे कुठेत? आणि बोंबला. नेमकं मंजूकडून मसाले भातात शेंगदाणे आणि उपीटमध्ये शेंगदाणे टाकायचे विसरायचे आणि या बाबाला शेंगदाणा लागायचा. मंजू पुन्हा तोंड वाकडं करून म्हणाली, सॉरी ना जानू, मी विसरली. आणि जानूची सरबत्ती झाली सुरू आणि म्हणाला, हे तुझं नेहमीच आहे, तू नेहमी अशी करतेस. ती म्हणाली, आता नाही माझ्या लक्षात राहत तर मी काय करू, असं थोडा आवाज वाढवून म्हणाली. आणि तो म्हणाला त्याचा हुकूम सोडत, मला खायचं नाही. आता मंजूसुद्धा काही बोलली नाही आणि त्यानं 2 ॲपल घेतले, चिवडा खाल्ला. उपाशी राहतोय होय तेव्हा. आणि चिवडा खाता खाता सुद्धा चावटपणा करत म्हणाला, 2 दिवस झाले चिवडलंच नाही. आणि मंजू हसली आणि तिच्या लक्षात आलं की हा बाबा जास्त चिडला नाही. आणि तिनं सगळा भात तसाच ठेवला आणि म्हणाली, सकाळी मी आता जेवणच बनवणार नाही, बसा बोंबलत. आणि तो म्हणाला, तुझी इच्छा, नको बनवू. आणि मग पुन्हा नॉर्मल होत गप्पा सुरू झाल्या. हल्ली जास्त रॅश बोलत नव्हता, जास्त चिडून रुसून राहत नव्हता, कारण मंजू घर सोडून जायची भीती वाटायची त्याला. नाहीतर पूर्वीचा विजय, बाप रे बाप. आणि मग झोपताना ती त्याच्याजवळ गेली त्याचा मूड बघण्यासाठी. पुन्हा तो जवळ आला गुपचूप, पुन्हा रोमॅन्टिक झाले. सकाळी उठून तो पुन्हा तिला मिठी मारायला गेला किचनमध्ये आणि तो झाकून ठेवलेला भात त्यानं बघितला आणि म्हणाला, आता हे फेकून द्या, शिळं नका खाऊ. आणि तिच्या पोटाला हात लावून गप्प बसला. आणि ती लाडात म्हणाली, इतकं चिडतात का, माझ्या नाही लक्षात राहत शेंगदाण्याचं, मी काय करू. आणि त्यानं तिच्या ओठांवर बोट ठेवलं आणि म्हणाला, चुप, आता विषय बंद. आणि पुन्हा त्यानं तो विषय काढलाच नाही. आणि काही देवगुणी नवरा झाला होता बाई ग. आणि मंजूला वाटायचं तिच्यासारखं सुखी कोणी नाही.
आणि मग ती गाणं म्हणायला लागली, परदेसी परदेसी जाना नहीं. आणि तिकडून अर्थाचा अनर्थ करत गाण्याची तोडफोड करून विजयराव म्हणाले, परदेसी परदेसी मी जाणार आहे तुला सोडून तुला सोडून. आणि मंजू खूप हसली आणि म्हणाली, कुठं जाणार? आणि आता कुठं असेल? हरणे मंदर, रॉयल भूताची रॉयल गँग. आणि तो म्हणाला 2 दिवसांनी जाणार आहे. आणि मंजू म्हणाली, मग शाळेतून लवकर घरी यायचं मला घेऊन, पोरगं घरी नसेल आणि मला सॅटिस्फाय करून जायचं 2 दिवसांसाठी, कारण तुमचा दिवटा रात्री लवकर झोपत नाही. आणि आता त्यातलं एक रॉयल भूत शाळेत सोबतच होतं. बाकीच्या 3-4 बदल्या झाल्या होत्या आसपास. आणि ती घरी आली 4 वाजता. तो घरी येईना. तिनं फोन केला आणि त्यानं दिला मित्राकडे फोन. आणि त्याचं ते रॉयल फ्रेंड म्हणाले, वहिनी घरी तुम्ही दहशत आणि इथे त्याची दहशत, आणि म्हणून ना मी असा निर्णय घेतला आहे, 2 दहशत एका घरात नको, म्हणून तुमचा नवरा मी थांबवून घेतला. मंजू खूप हसली आणि म्हणाली, मग घ्या ठेवून, मी हरणे बंदरला पाठवणार नाही त्यांना. आणि मग तो म्हणाला, नको नको, सोडतोय तुमच्या नवऱ्याला, फक्त अर्धा तास द्या. आणि आता यांचीच बायको 8 दिवस झाले फिरतीवर गेली होती. मंजू 8 दिवस डबा देत होती त्यांना. आणि हे विजयरावांच्या तोडीस तोड कॉमेडी ध्यान म्हणायचं, माझी बायको ना पळून गेली म्हणून मला जेवण घाला, कधी म्हणायचं रुसून गेली. आणि मंजूनं फोन केला आता त्या बाईला आणि म्हणाली, बाई कुठे गेलीस तू रुसून पळून, नवऱ्याला सोडून गेलीस की काय? आणि ती हसून म्हणाली, माझा नवरा ना अवलिया आहे, अवलिया. आणि मग इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. मग ती अयोध्येवरून येणार होती आणि आपण पुन्हा भेटू असं ठरलं. आणि तिला ना तिच्या नवऱ्याच्या पोटाची अजिबात चिंता नव्हती, कारण बाकीची सगळी जीवाभावाची माणसं त्याला सांभाळत होती आणि जास्तीत जास्त डबा मंजूचा असायचा. मग काय, तो घरी आला आणि तिनं जेवायला वाढलं आणि खाली बसणार इतक्यात मुलगा म्हणाला, बाबा दगडाखाली हात सापडला, या म्हणीचा अर्थ काय हो? इतक्यात मंजू कशाला तरी उठली. या माणसानं तिच्या सीटखाली हात ठेवला आणि मंजू त्याच्यावर बसली नकळत. आणि म्हणतो कसा, बघ बाळा, दगडाखाली हात सापडणं याला म्हणतात. आणि मंजूनं त्याला उलातनं उगारलं आणि म्हणाली, विज्ञानाचा केला जाळ तुमच्या, म्हणे प्रयोग करून दाखवतो, फालतूपणा नुसता. आणि विजय म्हणाला, अगं माझा दगडाखालचा हात तरी काढू दे. आणि मंजू म्हणाली, आता सोडणारच नाही. आणि तशीच त्याचा हात घेऊन बसली सीटखाली. आणि पोरगं खूप हसायला लागलं.